आम्ही चाललो, तुम्ही येता का? तुम्ही येता का? येता का तुम्ही? येता तुम्ही येता का? नाही 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 आम्ही नाही येत. तुम्ही येता का? का कितीला जायचं होतं? मुलांना सांगितलं होतं 5 वाजता निघायला. आता वाजले 6:15 तरी पण कोणी निघायला तयार नाही. म्हणजे तुम्ही सगळे विचार करा. आळशी तुमच्या सगळे सारखेच. आळशी. माझ्यासारखे नाही. मी आवरून बसलेलो किती वेळ. काय अलेक्सला फिरवतो. आत्ता येत आहे आवरून. आता येताय नाही केव्हाच आवरले माझं. बस बस. मग उठलेच कितीला तुम्ही? किती वाजता उठलो? किती वाजता? मला माझ्या मित्रांवर गॅरंटी होती का ते कोणीच येऊ शकत नाही एवढ्या लवकर. म्हणून मग जरा टाइमपास केला. म्हणून अलेक्सला 6:15ला फिरवायला आणलंय ना तुम्ही? तेवढी गॅरंटी. कुठं जायचं आज? कुठं? आज चाललो वणीगडावर. आज चाललोय वणीगडावर. अजून जर टाइम जर भेटला त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर. नाही होत तुमचं त्र्यंबकेश्वर. इथं तेवढा टाइम झाला कधी त्र्यंबकेश्वर होणार आहे? नाही होत नाही होत. 7:15 वाजले आज. हा चला चला. आला आत्ता कॉल. आता बोलला सगळ्यांचं आवरलं तर एक जणाचं बाकी आहे म्हणे. तुम्ही विचार करा. कोणाचं बाकी? विरू म्हणून आहे. विरूचं बाकी आहे. विरूचं. एवढा टाइम झाला तरी बी होत नाही. त्याच्यानंतर आहे ना 3चा टाइम देत जा म्हणजे बरोबर 8ला निघत जाते. 3 तास टाइम द्यावा लागेल आता. त्याच्याशिवाय आवरणार नाही. तेच वाटतंय मला. ते चला. होत नाही होत. आपण आपलं काम करून घ्यायचं पाहिजे. अलेक्सला फिरवून घ्यायचं. अरे शिव नको देऊ. कोणी चालला म्यूट करता येतं ना. टू करून आवाज द्यायचं. तू मोठं बिटं नको करू. अरे हा पाय. अरे बापरे. अवघड आहे. काय भारी चालू राहिला. किती वाजले? 8 वाजले 8 आणि हा भाऊ मस्त फिरवायला. वणीला 5 वाजता निघायचं होतं म्हणे. 8 वाजता वणीला झालाय टाइम. 8 वाजले. 5चा टायमिंग होता निघायचा. आता रेडी झालेलो आहे. अलेक्सला भाऊ अलेक्स नाहीये. स्कूबीला फिरवा होता. 27K. हा आयुष भाऊ. आयुष भाऊला वगैरे बाई लोचा झालेला आहे. हा मॅच देणारे बी अवघड आहे. मॅच दाखव एकदा दुकान. बुक पण लागली. भूक पण लागली. किती वाजता? 8 वाजता निघालो. आता झालेले 9:15. किती वाजेचं हॉटेल पाहतोय? 8:30 वाजेपासून हॉटेल शोधतोय. रोड जो होता तो काही भेटलेला नाहीये. दुसरा रोड नाही. 7:30. आम्ही चाललोय खेड्यापाड्यातून. ह्या मॅप मध्ये डायरेक्ट दुकान आहे सगळे बर का. सगळे दुकान बघा आजूबाजूला दाखव दुकानदार. लागो नाश्त्याचा हॉटेल लागलं त्यांना एकदा. कसे 650 मीटर. कसे रे दाखव एकदा परत. दुकान आहे. रस्ते नाही दुकान आहे डायरेक्ट. काय करू रे हो. किती किलोमीटरचा रूट होता? 1.1 किलोमीटरचा रूट होता कोपरगाव. आता झालेले जवळपास 75 किलोमीटर झालेलं आहे. आणि अजून बी जवळपास अजून 45 बाकी. म्हणजे 125 किलोमीटरचा रूट होणार आहे आमचा. जो रूट होता तो सोडून दुसऱ्या रूटने गेलेलो आहे. ते बी खेड्यापाड्यातून हायवे जोडला आम्ही. पुष्कर मुंदडा काय अरे हे भांगटेल याला मॅप कोणी पाहिला त्याला विचार. भाड्या येऊन याला मॅप बी पाहता येत नाही. नाही आणि मी बरोबर पाहिला होता. काही नाही चांगला होता. वली टाकून राहिले. नंतर पेट्रोल भरायच्या टायमाला भरता काय 54 किलोमीटर हॉटेल आलेलं 250 एक बी हॉटेल झाला आता हॉटेल शोधतो आम्ही. 250 मीटर आले. आपण डायरेक्ट विचार होतो वणीगडावर चाललो होतो. हॉटेल भेटणार आपल्याला. म्हणजे मिसळ 150 रुपयाला भेटतो. जायचं कुठं होतं? घरचे बोकार शिवाय घालतात त्याच्यामध्ये. दुसरा रोड हे आता पाय बोल सरळ आहे का? 200 मीटर राईट साईडने हॉटेल. प्रगती दिसते मला कुठून तरी. आमचा हा मित्र
याच्यावर टाइम झालेला आहे. किती वाजता निघायचं होतं? 5 वाजता. 7:30 आणि आदित्य भाऊ याला नॅशनल हायवे म्हणतोय. तर आम्हाला हॉटेल भेटलेलं आहे, प्रगती हॉटेल. थंडी वाटत काय काय थंडी वाजते चालू करायला. हे बघा, पहिली गोष्ट या हॉटेलचं आम्ही भरपूर नाव ऐकलंय. प्रगती हॉटेल चांगलं आहे. आता ते टेस्ट घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो कसं आहे का. भरणारा तो आहे. जास्त वाढवायला तो बिना कांद्याचा. याच्यामध्ये मटण टाकलंय. मी तर होतो बाशी वडा येतो 4 दिवसापूर्वीचा. 4 दिवसापूर्वीचा वडा दिसतोय मला. शिवाडे दिलेले आहे. आद्या का रे रिव्ह्यू साठी थांबलेलं आम्ही. किती वापर चांगला आहे. लवकर काय ना चांगले हे ते काय वेगळं वाटतंय. मटकी नाही, हे वाटतंय ते भिजवलेलं नाही का ते मूग हा भिजवलेलं वाटत. कोणत्या पद्धतीची मिसळ आहे? नुसतं पाणी दिसतंय मला त्याचं. फोग दे दूध काय ना मेंदू येतो. मेंदू वडा येतो. हा रायता आहे, मिक्स वाला रायता दिसतो. आता बाकी आलो ना वनी गडा. टायमर पाहिलं बरं काय. उतरलोय आता. लय थकलो आता बसून बसून जरा. भाऊ तिकडे सनस्क्रीन लावणारा माणूस या का रे. हे कधी लावता? आत्ता लावताय? हा? जास्तच गोरा गोरा करून टाकलं का रे याने? जास्तच झालं ते. पण हे थोडं ना ब्लर होत रे, म्हणून जरा मी असंच काढतो. लगत नाव झालं अजून करायचंय, अजून चालू करायचंय. युट्यूबर गर्दी रे, गर्दी रे. आपल्याला त्या टॉपर जायचंय. थोडं पायी पायी चालायचंय भाऊ. मला तर असं वाटतंय माझी हालत टाईट होणार आहे. सगळ्यांचीच थोडा जड झालेलं, थोडा जड झालेलं दिसतोय ना मी. लागू राहिलाय. हे तो तिसरा कुठे दिसत नाही. मला बी घ्यायचंय दोरा. स्टार्ट राहू. चला सुरुवात तर केली पायऱ्या चढायला. बघू, लयच हाल तर होणार आहे वाटतंय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चढायला सुरुवात केली आहे. चढायला सुरुवात केली. वाटली काय भरले आता. 50 पायऱ्या चढलो असेल. दातच दुखायला लागले. डेंजर आहे. बरे पाहिले जाऊ. बसून घ्यावं काय कुठे बसून घ्यावं. नॉनस्टॉप चालायचं. काय करणार आहे.
नको. वरती दाखव, वरती left hand, left. सप्तशृंगी माते की जय. बोल सप्तशृंगी माते की जय. ते कुठं वाटलं असं? आमचं दर्शन झालंय वणीचं, तर आम्ही आता त्र्यंबकेश्वरला चाललोय परत. आता त्र्यंबकेश्वरला हे कुठलं ते तुटून जाईल लावडा. काही नाही आलं लावडा. बघा, सोड. तुटन ते. बोल. द्या टोले. हे दे रे टोले. पोचत पोचत चांगलं भाडू. मोबाईल चार्जिंग जोडते. गेली ती गेली गेली ती. गेली ती. वन+ची ची कधी हा वन+ची ची ती गेली. गेली ती. पुरे तुकडे झाले तिचे. याचा स्वेटर गेलाय +ची. फक्त आवाज आलाय रे. पाटलं तर फाडीन मी आता. नवीन जॅकेट आहे बोला पिगाशी तुटली डोक्यात तू जॅकेट फाडला म्हणून तोडली. कोण फाटला लावून पाय चालू असं ते हे जॅकेट ही टोपीला चैन लावली. चेन नाही निघाली. दाखव चेन आहे पाई, चेन आहे पाई, चेन. टिपने मारते ना. टिपने मारते ना. जॅकेट टिपचा काका माहिती ना का? जॅकेट कसं कर अजून पाडीन सोड. शिवाने. जॅकेट पाडीन. तू घालून पडतोय रे. या, सोड. हे सोड पहिले मी लगेच सोड. 20 रुपयाला टिप मारून ही आता 1+ची होईल. तुटली बरं. शिवाने. लागन ती मी मारून देईन मुक्का मग. करावरच लाग, घे जोड. हा, चल. ए, पहिले मी मारतो. शिवाने रे शिवाने. ए भटका. हा? मला पुढं व्हायचं. मला लागायला नाही पाहिजे. तू पुढं चल. तू झोप रे. हा, बोल महाराष्ट्र. काय काय? हिला पहिले तिथं पाहू दे चालू इकडं. पनीर टकाटक वेटर चॉईस. हा कशी लागणार आहे आता चव देणार आहे. अरे मला रोटी अशी कोणी उलटी ठेवली त्याचे. बटर नाही आलं मला. पनीर घे. शेवभाजी चांगली दे यार. शेवभाजी घे. तू पहिलेच चालू झाला काय? आता येतोय मुख दर्शन. काय गर्दी कवळ आम्हाला नाही वाटत आमचं दर्शन. मुख दर्शन घेऊ आणि निघून जाऊ. गर्दी अरे बाप रे बाप गर्दी ना.
योगदान पेन्सिल आणि दर्शनची काहीच नाही हो, काहीच दिसत नाही म्हणून तिथं कळस वेळ दिसत दिसलं बाय काय कर आलो तर घरी त्र्यंबकेश्वरला, पण गर्दी पाहून काही वाटत नाही. आमचं दर्शन अजून 6 तास लागत म्हणताय, तोंड कारण गेले की आमचे. पासवाल्यांना 3 तास म्हणतात. 3 तास लागेल. वाजेपर्यंत मंदिर 9, 9:30चा टायमिंग आहे. काय दर्शन होईल? दर्शनला गर्दी एवढी आहे. पोलीस चौकी आणि स्टँड आहे हिंदी थांबलोय बाहेर, मुखदर्शन घेतलं. मुखदर्शन तर काही दिसत गाडी कलश दर्शन कलश दर्शन झालं, कलश दर्शन झालेलं आहे फक्त, बाकी काहीच नाही. जाऊ द्या. आता स्पेशल त्र्यंबकेश्वर 5 मिनिटं झाले दिले का आपण 5 मिनिटं झाली. रस्त्यावर लावली असती कुठेतरी. पार्किंगला बरोबर 5 मिनिटं झाले. चक्कर मारून चला मग काय आहे काय नाही. काय भेटणार विरू? चला आता स्नॅप काढते पस्तावा करून काहीच होणार नाही. आता फिरू थोडं मग घरी. हा थोडंफार फिरू मग निघू घरी. सँडविच मिळून तरी चांगलं ते शर्ट महाकालचे पहिले आवडायचे, आता नाही. पहिले हाऊस होती घालायची. अरे एकदा ड्रायव्हर बनवून ठेवलाय मला, तुम्ही लाजा नाही वाटत नाही मला? जाऊ दे होत राहत. आता झालंय, निघालो त्र्यंबकेश्वरून. दर्शन तर काही झाले नाही, पण मुखदर्शन तर नाही बोलता येणार, कारण की नुसता कळस दिसलाय, बाकी काही दिसलं नाहीये. एवढं घेतलं. पुढच्या वेळेस खास करून त्र्यंबकेश्वरलाच येऊ. वणीवरतून आल्यावर भरपूर थोडं एक्झॉस्ट पण झालंय, आणि लाईन मध्ये लागायचं म्हटल्यानंतर 5 ते 6 तास लागणार होते. मग आम्ही विचार केला सोडून द्यायचा म्हणून विषय. आणि एक होतं दर्शन 200 रुपये देऊन, पण तिथं पण असं होतं कमीत कमी 3 तास लागणार होते. आणि त्याच्यामध्ये पण ते आपल्याला एक म्हणजे थोड्या डिस्टन्स पर्यंत जाऊन ते मध्ये सोडून देतात आपल्याला, ती परत लाईन मध्ये जॉईन होतं ते. म्हणून म्हटलं चला जाऊ द्या, आपण यावेळेस तर नाही झालं आपलं, पुढच्या वेळेस नक्की त्र्यंबकेश्वरला येऊ फक्त. चला जाऊ द्या. आता वाजले रात्रीचे 11. आता घरी पोहोचलो आणि सकाळचा गेलेलो. याला पेढे आवडतात म्हणून पेढे आणलेले अलेकला. खूप छान वाटलं त्याला पेढे खाऊन. मस्त आमचा आलो, त्याला पेढे खूप आवडतात. आता झालेलो आहे, थकलोय खूप, एक्झॉस्ट झालेलो आहे. आता असं वाटतंय कधी झोपावा. आणि राहिला विषय, दर्शन केलं असतं बरं का, पण मी एकटा गाडी चालवणार होतो आणि बाकी कोणी नव्हतं गाडी चालवणार. मग आणि 350 किलोमीटर गाडी वाढायची म्हटल्यावर सोपं नाही, म्हणून मग जरा, आणि त्याच्यानंतर एवढं गड चढायचं फिरायचं, म्हणून मग विचार केला चला जाऊ द्या, पुढच्या वेळेस आपण स्पेशल त्र्यंबकेश्वरला जाऊ. चालेल, चला आता मी झोपतो, तुम्ही पण झोपा. गुड नाईट, बाय बाय.